आपण सलॉनमध्ये केस कापायला गेल्यानंतर हिरो हिरोईनचे फोटोज तर असतात, शाहरुख सारखे केस कापा, अक्षय कुमार सारखे केस कापा, परंतु त्यांच्यासारखे केस कापा, त्याच्याहीपेक्षा त्यांच्या स्टाईलमध्ये केस कापा, हे ज्याने केलं त्याचं नाव आहे जावेद हबीब. तुम्हाला खोटं वाटेल, जावेद हबीबचे जे पणजोबा होते ते ब्रिटिश काळामध्ये राष्ट्रपती भवनामध्ये केस कापायचं काम करायचे. म्हणजे हा त्यांचा एज ओल्ड बिझनेस आहे. परंतु या एज ओल्ड साध्या नावाच्या बिझनेसला त्यांनी कशी कलाटणी दिली? एक तर त्यांनी त्याच्यामध्ये फॅशन आणली, स्टाईल आणली आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणलं. म्हणून जावेद हबीबने केवळ केस कापणं नाही तर त्याच्यामध्ये स्टायलिंग कसं करायचं आणि जावेद हबीबच्या स्टाईलने कसं करायचं हे त्याने केलं. दुसरी गोष्ट, हे करत असताना त्याने स्वस्तामध्ये ही गोष्ट अवेलेबल करून दिली. 99 रुपीज जावेद हबीब कट हा त्याने त्याच्या सलॉनमध्ये फेमस केला. म्हणजे स्वस्त दरामध्ये त्या स्टाईलने केस कापून मिळतात हे त्याने प्रपोजिशन विकलं. आणि 900 पेक्षा जास्त स्टोर ओपन करताना जवळपास 24,000 ट्रेनिंग दिलं लोकांना आणि ते 24,000 वेगळे स्टायलिस्ट, हेअर स्टायलिस्ट तयार केले. ह्याच्यामुळे जावेद हबीबने केस कापणं यासारख्या साध्या बिझनेसमध्ये उत्क्रांती घडवली आणि म्हणून जावेद हबीबचं कौतुक करावं तितकं कमी आहे.